नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या सोशल मीडियाच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आज 14 एप्रिल आहे. या 14 एप्रिलच्या सर्व आर्मी बांधवांना होणारे उद्याचे हे या देशाचे खंदे समर्थक आहेत, देशाचे हे खरे होणारे फौजी आहेत. या सर्व होणाऱ्या फौजींना या आजच्या आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे आणि सगळ्यांना महत्त्वाचं सांगायचं आहे की आज आपण पाहतो ज्यांना म्हणजे चालायला, बोलायला, प्रत्येक नियमामध्ये वागायला शिकवणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या भारतासाठी खूप मोठं योगदान आहे. जी काही समजा घटना असेल किंवा अनेक वेगवेगळे निर्णय असतील, त्या निर्णयांचा बादशहा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज इथं ज्ञानदीप अकॅडमीच्या प्रांगणामध्ये आहोत आणि आत्ताच नेमक्याच ज्या झालेल्या अग्निवीर असेल किंवा टेरिटोरियल आर्मी असेल, या दोन्हीही भरत्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीच्या उत्तुंग अशा यशानंतर प्रचंड अशी आपल्याला जी काही ही संख्या दिसत आहे, या संख्येवरूनच आपल्या लक्षात येत आहे की हे विद्यार्थी एक प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये इथं तयारी करताना दिसत आहेत. आणि या तयारीमध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक उद्याचं यश त्यांच्याकडून जे काय समजा ही तयारी चालू आहे त्या तयारीमधून दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या या काही दिवसामध्येच त्यांचं लिखित पेपर म्हणजे लेखी परीक्षा ही 1 जूनपासून सुरुवात होण्याचं एक निश्चित केलेलं आहे. तर त्या लेखी परीक्षेचा सुद्धा सराव एक चांगल्या पद्धतीनं हे युवक करताना दिसत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखी फक्त या भरती प्रोसेसमध्ये म्हणजे कोणताही एखादा घटक असेल तर त्या एका घटकावरच अवलंबून चालत नाही. त्यामध्ये एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, त्या म्हणजे लेखी परीक्षा आणि फिजिकल. दोन्हीही तेवढ्या क्षमतेनं विद्यार्थ्याला करून दाखवावं लागतं. आणि दोन्हीही घटकामध्ये विद्यार्थी जर प्रथम आला किंवा त्याचा एक टॉपमध्ये दोन्ही विषय असतील, फिजिकल आणि लेखी परीक्षा, तर तो वर्दीपासून वंचित राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील युवक आहेत, यांच्याकडं प्रचंड असा आत्मविश्वास आहे. आणि ज्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास असतो तो विद्यार्थी कधीही वायाला जात नाही किंवा त्याचं कधीही स्वप्न अधुरं राहत नाही. त्यामुळं इथं आलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या या भरतीमध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण हो अशी मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीनिमित्त यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या भरतीमध्ये मग ते टीएची भरती असेल किंवा इंडियन आर्मीची भरती असेल, कुठल्याही भरतीमध्ये ज्ञानदीप अकॅडमीचा दबदबा हा नक्कीच कायम राहणार आहे. आणि हे युवक सुद्धा येणाऱ्या भरतीत सर्वच्या सर्व भरती होण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होणार आहेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या लगेच 1600 मीटरच्या रनिंगला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.